महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणांचा उदय होतोय का, अशी चर्चा सध्या झडू लागलेली आहे. कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी 5 ते 8 दिवसामध्ये राज ठाकरे यांच्या भेटीला जाणार असल्याचं म्हटलेलं आहे. आपल्यासोबत विनायक राऊत आहेत, माजी खासदार आहेत, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. आपण त्यांची बातचीत करणार आहोत. सर, तुमचं स्वागत आहे. ज्या पद्धतीनं आता म्हटलं जात आहे की आम्ही सुद्धा त्या ठिकाणी जाऊ आणि जर चर्चा करायची असेल तर उदय सामंत म्हणतात की लपून छपून आम्ही चर्चा करणार नाही, उघड उघड एकनाथ शिंदे चर्चा करतील. कसं पाहता नेमकं याकडे? उदय सामंतांच्या या कृतीने सिद्ध करून दाखवलेलं आहे, किंवा त्यांनी संकेतही दिलेले आहेत की भविष्यातल्या येणाऱ्या महापालिका अथवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये एकनाथ शिंदे गटाला त्यांचा दुसरा रस्ता भारतीय जनता पक्ष दाखवायची तयारी केलेली आहे. म्हणून बुडत्या तारूला सावरण्यासाठी कुठेतरी कोणाचा तरी आधार घ्यावा या उद्देशाने एकनाथ शिंदे गटाने सुरू केलेले हे प्रयत्न अत्यंत केविलवाणे आहेत आणि ते कदापि यशस्वी होतील असं मला वाटत नाही. यापूर्वीसुद्धा आम्ही खिचडी खायसाठी गेलो होतो आणि भविष्यातही जाणार आहोत असं म्हणतात उदय सामंत. त्यामुळे राजकारणात नेमकी खिचडी, राज ठाकरे यांची खिचडी शिवसेनेसोबत म्हणजे तुमच्या शिवसेनेसोबत शिजणार आहे की त्यांच्या शिवसेनेसोबत शिजणार आहे, अशी चर्चा झडते. पण उदय सामंतांचं वैशिष्ट्य आहे की खिचडी ज्या ताटामध्ये खातील, प्लेटमधून खातील, त्याच ठिकाणी घाण करायची, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसे हे एक दिलाने भविष्यामध्ये चालतील यामध्ये कोणती शंका मला तर वाटत नाही. पण राज ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही आहे दोन्ही शिवसेनेकडे, अशी कुठं परिस्थिती दिसते तुम्हाला सध्या महानगरपालिकेच्या तोंडावर? दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे, महाराष्ट्र धर्म वाचवायचा असेल, मराठी वाचवायची असेल तर मराठी प्रेमींना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, हे यापूर्वी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आज तरी शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मागच्या 6 महिन्यापासून मुंबईसहित संपूर्ण महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधत असताना महाराष्ट्रातल्या आणि मुंबईसहित सर्व महाराष्ट्रातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अकेला चलोचा जो नारा लावलेला आहे, त्यातून शिवसेनेला सुद्धा अकेला चलो हा मार्ग यापूर्वीसुद्धा पत्करलेला आहे. पण मराठीच्या मुद्द्यावर मनसे आणि राजसाहेब एकत्र येत असतील तर तो सोन्याहून पिवळा दिवस असेल. आज मुख्यमंत्री दिल्लीमध्ये आहे, JNUमध्ये कार्यक्रम आहे, उदय सामंतही सोबत गेलेले आहेत, पण एकनाथ शिंदे तिथे गेले नाही. कालपर्यंत चर्चा होती की एकनाथ शिंदे पण जाणार आहेत, पण आज अवॉर्ड त्यांना मिळणार आहे, त्यासाठी ते आळंदीला आहेत. कसं पाहता एकंदरीतच राजकारण आहे यामागे असं वाटतंय? राजकारण तर 100% आहे. आता एकनाथ शिंदेंची जागा जो उदय सामंत हे घेण्याच्या तयारीत आहेतच. त्यामुळे आत्ताच नव्हे तर यापूर्वीसुद्धा दिल्लीचे दौरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर उदय सामंतांनी अनेक वेळा केले होते. नव्हे तर एकनाथ शिंदे ज्या वेळेला रागावून बसले होते मुख्यमंत्री पदावर, त्यावेळेला उदय सामंतांनी त्यांच्या पक्षातल्या 20 जणांचा गट तयार करून उपमुख्यमंत्रीपद ताब्यात घ्यायचा प्रयत्न केलेच होते. त्यामुळे एकनाथ शिंदेनं आता दिल्लीवारी हे करणं यापुढे डोईजड जाणार आहे. दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेनं आता कोणी विचारत नाहीत. मित्रपक्ष जे आहेत, जे व्हिडिओ समोर येतात मंत्र्यांचे आणि आमदारांचे, त्यामुळे भाजप कुठेतरी बदनाम होतोय आणि भाजपची जी प्रतिमा आहे ती मलिन होते असं तुम्हाला वाटतंय का? बरीच चर्चा रंगली भाजपच्या अंतर्गत, याचा फटका भाजपला बसतोय. हो, नक्कीच आहे. भारतीय जनता पक्षासारखा एक विचारी आणि संस्कृती संवर्धन करणारा पक्ष तो दुर्दैवाने सध्या संकटात सापडलेला आहे. ज्यांना हाताशी धरलंय त्यांचे माकड चाळे पाहता भारतीय जनता पक्षाची प्रतिमा अख्ख्या देशामध्ये मलिन होत चाललेली आहे. आणि शिंदे गटाचे काही आमदार ज्या पद्धतीने आपले विकृत चाळे करतायत ते भारतीय जनता पक्षाला परवडणारे नाहीत. म्हणून भाजपाने, माझ्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षाने येत्या काही दिवसातच एकनाथ शिंदे गटाला दूर करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. दिल्लीत RSSचे जे सरसंघचालक आहेत मोहन भागवत यांनी 2022मध्ये मुस्लिम धर्मगुरू यांची भेट घेतली होती. आज देखील ते भेट घेत आहेत. या भेटीकडे नेमकं कसं पाहता? यामागे नेमकं राजकारण काय, अशी चर्चा आता झडते? नाही, भारतीय जनता पक्षाने यापूर्वीसुद्धा अनेक वेळेला मुस्लिम मतांचं लागून चांगून कशा पद्धतीने केलं आहे हे समोर आलेलं आहे. आतासुद्धा RSSचे प्रमुख भागवत साहेब हे मुस्लिम धर्माच्या मुल्ला मौलवींना भेटून त्यांच्याकडे सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत किंवा त्यांच्या झोळीत मतं टाकण्याची जी
एक तशा पद्धतीची वाटचाल करतात. एकीकडे भाजप मुस्लिम मतांचं लागून चांगून करत आहे आणि दुसरीकडे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेवर मुस्लिम तुमच्याकडे येत आहेत म्हणून जळफाट करतायत, घाणेरड्या पद्धतीने टीका टिप्पणी करतायत. त्यांनी आता भागवतांच्या मुस्लिम नेत्यांच्या भेटीचं नेमकं समर्थन कसं करावं ते त्यांनी सांगावं. नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नेमकं तुम्ही महाराष्ट्रातल्या राजकारणाकडे कसं पाहता? भविष्यातलं राजकारण नेमकं कोणत्या दिशेला चाललं असं तुम्हाला वाटतं? कारण ज्या पद्धतीने टीका टिप्पणी होते याकडे कसं पाहता तुम्ही? सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत घाणेरड्या पद्धतीने चाललेलं आहे. म्हणजे आजपर्यंत महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्राच्या त्या विधानसभेच्या प्रिमायसेसमध्ये कधीही अशा पद्धतीचं वर्तन झालं नव्हतं. ते वर्तन ह्या विधानसभेच्या अधिवेशनमध्ये मारामारीने झालं आणि अख्ख्या देशाला दाखवून दिलेलं आहे की देवाभाऊंचं कारभार कशा पद्धतीने गुंडांच्या हातात गेलेला आहे. गुंडशाही वाढली, कायदा सुव्यवस्था ढासळली, लाडक्या बहिणींच्या तोंडाला पानं पुसायचं काम चालू झालेलं आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न रेंगाळत झालेले आहेत, कर्जमुक्ती तर होऊच शकत नाही. कर्जाच्या खाईत म्हणजे कर्जाचा डोंगर ह्या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने उभा करत असताना दुसरीकडे मात्र 86,000 कोटीचा 880 किलोमीटर लांबीचा शक्तिपीठ महामार्ग करण्याचं जे प्रयत्न चालले आहेत ते केवळ ह्या शक्तिपीठ मार्ग जो आहे हा धनिकांच्यासाठी, ठेकेदारांच्यासाठी आणि ठेकेदारांच्या माध्यमातून मंत्र्यांचे खिसे भरण्यासाठी केला जातोय. त्यामुळे सध्याचं देवेंद्र फडणवीसांचं राज्य हे महाराष्ट्राच्या मुळावर आलेलं आहे. पण ते असं म्हणतात की आता पंढरपूर कॉरिडॉर पण होतो, त्यामध्ये लोकांना विश्वासात घेतलं जाईल, लपून छपून काही करणार नाही. पण पंढरपूर कॉरिडॉरच्या बाबत पंढरपूरच्या व्यापाऱ्यांनी, तिथल्या व्यावसायिकांनी ज्या पद्धतीने त्याला विरोध केलेला आहे आणि आपली मतं मांडलेली आहेत त्या मतांचा कधी आदर केला जाईल असं मला अजिबात वाटत नाही. नक्कीच. काँग्रेसचे जे 3 महिला खासदार आहेत, वर्षा गायकवाड यांनी आज संसदेमध्ये जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्या आणि निशिकांत दुबे ज्या पद्धतीनं वक्तव्य गेल्या काही दिवसांपासून मराठी माणसाबाबत करतायत, पटाके मारेंगे, त्याचासुद्धा निषेध केला. या एकंदरीतच घटनेकडे कसं पाहता? कारण आता विरोधक टीका करू लागलेत की काँग्रेस जो अजेंडा आहे मराठीचा तो कुठेतरी हायजॅक करण्याचा प्रयत्न करते. नाही, काँग्रेस मराठीचा मुद्दा हायजॅक नाही केलेला आहे, परंतु माननीय वर्षाताई गायकवाड ज्या खासदार आहेत त्यांनी आणि इतर मराठी महिला खासदारांनी संसदेमध्ये जय महाराष्ट्राचा नारा जो दिलेला आहे तो योग्यच आहे. किंबहुना महाराष्ट्रातल्या सगळ्याच खासदारांनी एकत्रित येऊन शशिकांत दुबेंच्या या विधानाची निंदा करण्याची आवश्यकता आहे. नक्कीच. धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.